गुड मॉर्निंग. मी खूप दिवसातून आज व्हिडिओ टाकते. काहीतरी नवीन मला ट्राय करायचं होतं. मग त्यासाठीच मी खजूर दुधामध्ये, गरम दुधामध्ये भिजत घातलेले होते आणि मला अंघोळीला जायचं होतं आणि त्याच्या आधीच मी यांना सांगितलेलं होतं की हे सोलून ठेवा. पण हे कणीस दिसले म्हटल्यावर आता काय शांत बसणार आहे का? त्याने ते कणीस कच्चंच खायला घेतलं होतं आणि जवळजवळ 2 कणसं त्याने म्हणजे जे अर्धे अर्धे तुकडे होते त्यांनी खाल्ले सुद्धा. असं अर्धवट कणीस खाऊन माझ्याकडे आणून दिले शिजव म्हणून. आणि त्यांनी जास्त कणसं खाऊ नये यासाठी मग मी पटकन जेवढे दाणे सोललेले होते कणसाचे तेवढे शिजायला घातले आणि मग त्याला खायला दिलं. मी आंघोळीला जाईपर्यंत ह्यांनी हा उद्योग करून ठेवला होता. जे खजूरमध्ये मी दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ते दूध ह्या साहेबांनी पिलेलं होतं. पण त्यानंतर मग आता मी परत ते भिजवून ठेवलं आहे परत एकदा. माझं आवरेपर्यंत हे कणसाचे दाणे सोलून झालेले होते आणि आज मी नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. तर मला माहीत नाही कशी बनती आहे, बघू. तुमच्यासोबत मी व्हिडिओ तर शेअर करते. रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगणार आहे कारण मी पहिल्यांदाच बनवते म्हणून. जी आज नवीन रेसिपी मला ट्राय करायची होती त्यासाठी फुटाणे लागणार होते. तर मी ते साल काढून त्याचे साईडला ठेवलेत आणि सँडविचेस बनवायला घेतलेत. कणसाचे जे दाणे होते ते शिजवून झालेले होते, सगळे शिजवून ठेवलेत मी. पण एवढे काही सँडविचसाठी वापरणार नाही आहे. राहिलेल्या दाण्यांचं मी भेळ वगैरे बनवेन तिखट कांदा वगैरे घालून. आणि सँडविचेस पण आपले खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी. यामध्ये फक्त शिजलेले जे दाणे आहेत कणसाचे ते टाकलेत. त्याच्यानंतर मग कांदा, थोडेसे बेसिकसे मसाले टाकलेत आणि याच्यामध्ये मी पनीर, दही थोडंसं ॲड करून घेतलं आहे आणि मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये. बेसिक मसाल्यांमध्ये ऑरेगॉनो, चिली फ्लेक्स, तिखट, मीठ, थोडंसं हळद आणि थोडेसे तीळ टाकले होते. आणि टेस्ट याची वाढावी यासाठी थोडंसं चीज पण टाकलेलं होतं. सध्या मी घरीच तूप बनवते. तर तूप बनवण्याआधी लोणी बनतं. जे घरी बनवतात त्यांना सगळ्यांनाच माहिती असेल. आणि हे जे लोणी होतं ते मी फ्रीज करून ठेवलेलं होतं. तर याच लोण्यामध्ये आज मी हे सँडविचेस भाजणार आहे. भरपूर टेस्टी असे वाटत होते, दिसायला तर दिसत होते. आणि मग मला मोह आवरला नाही. मी तिथंच उभं राहिल्यावरच किचनमध्येच खायला चालू केले होते आणि एक सँडविच तिथंच खाल्लेलं होतं. छान झाले होते सँडविचेस, खूप सिम्पल झाले होते आणि छान पण लागत होते. एवढे जास्त मी मसाले वापरत नाही जेवढे बाहेर वापरतात. मेयोनीज तर बिलकुलच नाही वापरत. हे विदाऊट सॉस पण खूप छान लागत होतं. आणि मी जेवढ्या पण रेसिपी बनवते त्या जास्त काही तामझामच्या नसाव्यात असं मला वाटतं आणि मी त्या तशा बनवायला पण ट्राय करते. रात्री बाजरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या, थोड्याशा शिल्लक होत्या. मग मी ह्या कुंडीजवळ आणून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी क्लिप दिसते ही कावळ्याची दिसते आहे, ही मी आधीच्या आठवड्यामध्ये शूट केलेली होती. आणि हा कावळा आता नेहमी म्हणजे रोजच येतो आहे, दिवसातून 2-3 वेळा. तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी ठेवत असते मी.